हाय. इंडस व्हॅलीमधून मी काही भांड्यांची खरेदी केली आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी. 2 लिटरचा हा हंडी बिर्याणी पॉट मी मागवला आहे. बिर्याणी करताना व्यवस्थित दम बसावा म्हणून छान काचेचं घट्ट बसणारं झाकण आहे. हा बिर्याणी पॉट संपूर्ण ट्रायप्लायचा आहे, म्हणजे 3 लेअरचा आहे. बाहेरच्या 2 लेअर स्टीलच्या आहेत आणि मधली लेअर ॲल्युमिनियमची आहे. याचा बेस खूप जाड आहे आणि छान वाईड आहे, त्यामुळे बिर्याणी अगदी परफेक्ट होते. हा ट्राय स्टीलचा कॅसरॉल मागवला आहे. यालाही एक काचेचं झाकण आहे. शिवाय दोन्ही बाजूला बॅकलाईटचं हँडल आहे, त्यामुळे उचलायलाही सोपं जातं. जास्त प्रमाणात भाजी पुलाव करायला बेस्ट आहे. ट्रायस्टीलचं कढई आणि फ्रायपॅनचा सेट मागवला आहे. त्यातली कढई आधी तुम्हाला दाखवते. कढईला छान फिट बसणारं झाकण आहे. याला 3 असे होल आहेत, त्यामुळे एक्सेस वाफ निघून जाते. कढईलाही दोन्ही बाजूला हँडल आहे, त्यामुळे कढई गरम झाली तरी हँडल गरम होत नाही. कढई छान वाईड आहे, त्यामुळे भाजी वगैरे करायला एकदम बेस्ट आहे. या कढईचा बेस छान जाड आहे, ट्रायप्लायचा आहे, त्यामुळे तळाशी काही लागणार नाही. या सेटमधला आता फ्रायपॅन तुम्हाला दाखवते. फ्रायपॅनही ट्रायस्टीलचा आहे, वाईड आहे, त्यामुळे कटलेट, धिरडं, थालीपीठ करायला उत्तम आहे. बेस जाड आहे, त्यामुळे तळाशी काही लागणार नाही. यालाही हँडल दिला आहे, जे गरम होत नाही, त्यामुळे ते एक मला सोयीचं वाटलं. आज मी जी 4 भांडी दाखवली आहे त्यापैकी तुम्हाला जर कुठलं भांडं घ्यायचं असेल, कारण बघा आता रक्षाबंधन येत आहे, दिवाळी येते, तर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे. ॲक्च्युली मी यातली काही भांडी गिफ्ट देण्यासाठीच मागवली आहे. माझ्याकडे बिर्याणी पॉट आधी होता, पण मी वापरून बघितला, मला खूप छान वाटला, म्हणून मी गिफ्ट देण्यासाठी हा बिर्याणी पॉट मागवला आहे. तर रक्षाबंधनला समजा तुम्हाला बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल आणि ते गिफ्ट अगदी कायमचं लक्षात राहावं असं वाटत असेल, भांडी द्यायचं तुम्ही नक्की विचार करू शकता. या भांड्यांची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा.